श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा आज मी ही बघा शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा याची भाजी केलेली आहे. ही एका वेगळ्याच पद्धती गावरान पद्धतीची ही भाजी केलेली आहे. ही मसाल्याची पण नाही आहे आणि आपण वरणातल्या फोडणीच्या वरणातल्या करतो ना ती पण नाही आहे. ही भाजी एवढी टेस्टी न सुंदर लागते ना, चमचमीत घवघवीत, खायला पण एवढी टेस्टी असते ना ही भाजी की खूप. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्याला माझं चॅनल शेअर करा दुसऱ्यांना. धन्यवाद. हे बघा त्यासाठी ना मी एक वाटण तयार करते. त्या वाटणासाठी बघा आपण आता गॅस सुरू करू. हे बघा कढई चांगली तापलेली आहे. त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. हे शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे. शेंगदाणे अर्धे भाजले म्हणजे त्यांना असे काळे डाग पडले की त्यामध्ये थोडे 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे धणे घालायचे, 2 ते 2.5 चमचे. त्यामध्ये लसणाच्या खापा घालायच्या 4-5. हे 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे. हे असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. त्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा थोडा. आणि कोथिंबीर पण घालायची. हे छान मस्त अगदी थोडं भाजून घ्यायचं मस्त मुहागी. कोथिंबीर घातल्यानं ना भाज्यात गोड्याची चव खूप छान लागते. थोडा तेलाचा काटा टाकायचा. हे बघा हे छान आपलं भाजून झालेलं आहे. एका डिश मध्ये काढून. हे बघा ते थंड होतो तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. ती चांगली तापली त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं. पोहे खायचे 1.5 चमचे. त्यामध्ये जिरं घालायचं. हळद घालायची थोडी. आणि थोडा हिंग घालायचा. हे चांगलं तडतडल्यानंतर या शेवग्याच्या शेंगाईनं ह्या चांगल्याने सोडून घेतलेल्या आहे हे घालायच्या. आणि हा एक बटाटा लांब लांब चिरून घेतलेला आहे त्याच्या फोडी घालायच्या. या तेलात चांगल्या तळसवू द्यायच्या 2 मिनिट. थोडं मीठ घालायचं. यात थोडं पाणी घालायचं. याला चांगली 2 उकड्या येऊ द्यायच्या. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. ही चांगली उकडता आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे तोपर्यंत आपण हा गोळा भाजणी केलेली आहे ना शेंगदाणे आणि हे ते आपण मिक्सर मधून काढून घेऊ. हे बघा आपल्या या शेंगा आणि बटाटे छान उकडून झालेले आहे. हे बघा किती छान उकडले. हे आपण ते एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ. हे बघा आता आपण गॅस सुरू केला. गॅसवर ही दुसरी कढई ठेवली. आपण तिच्यामध्ये 2 पड्या तेल घालू. हे बघा आपलं तेल तापलं आहे. आता आपण याच्यामध्ये जिरं मोहरी घालू. जिरं मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायचा. याच्यामध्ये यात थोडा हिंग घालायचा. हे बघा आपला हा कांदा न छान परतला गेला आहे. त्यामध्ये आपण हे थोडं एक टमाटर काटलेला आहे मी लाल हे टाकायचं.
हे पण चांगलं गळू होऊ द्यायचं, कलसू द्यायचं याच्यामध्ये. कांदा आणि टमाटर गळू होण्यासाठी थोडं मीठ घालायचं. मीठ टाकल्यानं काय होतं, ते पटकन गळू होऊन जातं आणि पटकन कलसवलं जातं ते. यात थोडी हळद घालायची. हे बघा आपला कांदा टमाटर छान कलसवले गेलाय. त्यामध्ये आपण हा गोळा वाटलाय ना तो घालायचा. हिच्यात तिखट घालायचं. आपलं नॉर्मल तिखट आणि काश्मीरी तिखटने एकत्र केलेलं आहे ते घालायचं. आपल्या चवीनुसार तिखट घालायचं. आणि हा गोळा आहे ना चांगला तेल सुटेपर्यंत चांगला कलसवू द्यायचा. हे बघ शेवग्याच्या शेंगा आहे ना, एक भाजी आहे ना, ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारची करतात लोक. या शेवग्याच्या शेंगा वरणातल्या पण करतात, त्या पण खूप छान लागतात. पिठल्यामध्ये करतात, त्या पण छान लागतात. किंवा शेवग्याच्या शेंगांचं सूप करता येतं, ते पण खूप छान लागतं. आणि मसाला करतो आपण, शेवायची भाजी करतो तो मसाला करतो, त्या मसाल्यातल्या पण त्या शेवग्याच्या शेंगा छान लागतात. पण मी एक वेगळा प्रकार मसाला घेतलाय शेंगदाणे न ते लावून. त्याच्यातली या मसाल्यातली भाजी तर एवढी सुंदर लागते ना ही की खूपच. हे बघा आता छान आजूबाजूनं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला हा गोळा चांगला कलसवला गेलाय. तर या स्टेपला आल्यानंतर आपण हे शेवग्याच्या शेंगा बटाटे हे जे उकडलेलं असतं ना, हे पाण्यासहित याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि असं खालून वर हलवायचं. आणि आपल्याला हे रस्सा जो आहे ना, तो जसा घट्ट पातळ जसा पाहिजे असतं तसा त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं दुसरं. आणि ते पाणी घालताना गरम पाणीच घालायचं. भाजीमध्ये केव्हाही गरम पाणी घालायचं. मी तर म्हणते उकडलेलं घातलं तरी चालेल, कारण भाजीची टेस्ट गरम पाण्यावरच अवलंबून असते. हे बघा अशी एवढी पातळ केलेली आहे मी ही भाजी. आणि यामध्ये ना कांदा लसूण मसाला असला ना तो घालायचा, नाहीतर आपला नेहमीचा नॉर्मल मसाला असतो ना घरात वापरायचा तो घालायचा थोडा मसाला. हे बघा भाजीला एक उकळी आलेली आहे. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. आणि मीठ घातल्यानंतर ही भाजी जवळजवळ 13 ते 15 मिनिट चांगली मंद हिच्यावर उकळू द्यायची. हे बघा शेवटून अशी थोडी कोथिंबीर घालून द्यायची. आणि आता आपली भाजीला बरोबर 13 ते 15 मिनिट झालेले आहे. आपण आता गॅस बंद करून देऊ. अशी आपली ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे. अशी बघा ही आपली शेवगा आणि बटाटा ही गावरान पद्धतीची भाजी एवढी सुंदर झालेली आहे ना की खूप. तुम्ही या पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा किती छान लागते तर. आणि माझ्या या होममेड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.